मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने शेतकऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत रोख रक्कम करण्यात आलेली आहे। तहसीलदार प्रांत आणि कृषी अधिकारी यांना सक्त सूचना करा। फळबागा हिरी सगळं सरसकट घ्या। तुम्ही ताकद लावलं तर काम मार्गी लागेल। या भागामध्ये शेतकऱ्याची सरसकट पंचनामे करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकऱ्याला 10,000ची नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं आहे। मुख्यमंत्री बरं का, पण मी राज ठाकरेंचा कार्यकर्ता आहे। मी नुसतं गप्पा मारून बांधावर जात नाही। राज ठाकरे साहेबांनी मला पाठवलंय। आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक 10,000 रुपयाची प्रत्येकाला मदत करतोय। तर तुम्हाला मी 10,000 रुपयाची तिथं मदत करतोय। करणार त्यांना पंढरपूर तपकिरी षटफळ खरडीसी हा काय झालं इथं 20-25 विहिरी बुजलेल्या आहेत। पाणी जाऊन गाळ जाऊन ना पूर्ण हा तेच म्हणलं की ते सरसकट पंचनामे फक्त करण्यात जाते। हा हा पाठवतो मामा पाठवतो। हो 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 मामा हो। 10,000 रुपयाची मदत करतो काय म्हणलं की सरसकट वड्याच्या काठाचं आणि नदीच्या काठाचं चालू आहे बापू। आमच्या गावामध्ये विहिरी जवळजवळ 20-25 विहिरी मोजलेल्या आहेत गाळाने। त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तसेच डाळिंबीच्या बागा द्राक्षीच्या बागा ऑक्टोबर छाटणी असती तर पूर्ण शेतकरी या बागा थांबले आहेत। फळबागा आणि सरसकट पंचनामा करून सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळावी अशी आमची विनंती आहे गावाच्या वतीने। आता त्यांनी सरसकट केलेलं नाही, सरसकट चालू केलेलं नाही अजून। बापू पंढरपूर अतिवृष्टी झाली। आज आपण तपकिरी षटफळ गावामध्ये आहेत। काय इथे मदत केलेली आहे? कृषी मंत्र्यांशी तुम्ही बोललेत, काय लोकांचं माहिती मिळते नुकसानीची? या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतीचं नुकसान झालेलंच आहे। त्याचप्रमाणे अनेक घरांची त्या ठिकाणी पडझड देखील झाली आहे। या भागातल्या 25-30 विहिरी गाळाने बुजून गेलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झाला आहे। सगळ्या शेतकऱ्यांचा किराणा माल असेल धान्य असेल ते देखील त्या ठिकाणी बुजून कुजून गेलेलं आहे। त्यामुळे आज या ठिकाणी मी माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना आणि ज्या घरांची पडझड झाली आहे त्या कुटुंबाला प्रत्येकी 10,000 रुपयाची रोख स्वरूपात मदत केली आहे। कारण सणांचे दिवस आहेत। दसरा 4 दिवसावर येऊन ठेपला आहे। सणसूद करायचा आहे, परंतु आज शेतकऱ्यांकडे किंवा त्या कुटुंबाकडे पैसे नाहीत आणि त्यामुळं माझी मदत खूप तुटपुंजी आहे, परंतु ती आज या ठिकाणी लाख मोलाची असेल। त्यामुळं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं 10,000 रुपयाची रोख स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना मदत केली आहे। सरसकट पंचनामे होत नाही शेतकऱ्यांची तक्रार आहे। आपण कृषी मंत्र्यांशी बोललाय, काय त्यांनी आदेश दिलेले? आज या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितले की बाबा सरसकट पंचनामे होत नाहीत, नदीच्या कडेचे आणि वड्याच्या कडेचेच आम्ही पंचनामे करणार असे काय मस्तवाल अधिकारी त्या ठिकाणी सांगतात। एका बाजूनं मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील ते सांगतात की आम्ही सरसकट मदत करू, परंतु अधिकारी तसं करताना दिसत नाहीत। म्हणून या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना या ठिकाणी मी आत्ताच बोललो, सर्वांसमोर फोन लावला होता। माननीय कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा, ज्यांची घरं पडलेली आहेत त्या लोकांचे देखील सरसकट पंचनामे करा। एकही माणूस त्या ठिकाणी नुकसानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा पद्धतीचं कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। मी खरंच कृषी मंत्र्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद मानतो। बापू, तुम्ही आज भर पावसात इथं लोकांना मदत करताय। काल विद्यमान आमदार आवताडे येऊन गेले परवा दिवशी, त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही। तसंच जे काही आवाज उठवत होते, प्रश्न सांगत होते, तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आला। इथल्या दलित लोकांचा आवाज दाबण्यात आला, काय सांगू शकता? काय आता राजकारण करण्याचं किंवा राजकारण बोलण्याचं हे ठिकाण नाही। या ठिकाणी मी सर्वच पक्षांना सर्वच नेत्यांना हात जोडून विनंती करतो की जशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे यांची
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी घरी जाऊन मदत करते, तशाच पद्धतीने सगळ्यांनी फोटो सेशन न करता या ठिकाणी प्रत्येकाने मदत करावी आणि शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा द्यावा अशी मी सर्वच पक्षीय लोकांना या ठिकाणी विनंती करतो. ओके.